जय महाराष्ट्र. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया ज्या घटकास म्हटले जाते तेच म्हणजे ग्रामपंचायत. याच्याविषयी माहिती आज आपण बघूया. तर ग्रामपंचायतचा कारभार कोणत्या कायद्यानुसार किंवा कोणत्या अधिनियमानुसार चालतो? तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. लोकसंख्येची अट किती असावी? तर ग्रामपंचायत स्थापनेसाठी किमान लोकसंख्या 600 असावी. ज्या गावांची लोकसंख्या 600 पेक्षा कमी आहे अशा गावांत 2-3 गावांची मिळून गट ग्रामपंचायत तयार होते. डोंगरी भागामध्ये ही लोकसंख्येची अट 300 इतकी असते. सदस्य संख्या, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 17 एवढे असते. ग्रामपंचायतीचे वॉर्ड हे ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याचा असतो व ते घोषित तहसीलदार करतो. बैठकांच्या बाबतीत ग्रामपंचायतीची प्रत्येक महिन्याला एक अशी 12 बैठका होतात. तर ग्रामसभेच्या 4 बैठका होतात. 2 बैठकांच्या दरम्यानचं अंतर हे 3 महिन्यांपेक्षा कमी असावं. बैठका बोलवण्याचा अधिकार हा सरपंचाचा असतो. तर बैठकीचे अध्यक्षस्थान सुद्धा सरपंचाचेच असते. ग्रामपंचायतचा वास्तव कार्यकारी प्रमुख हा देखील सरपंचच असतो. तर ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख किंवा सचिव हा ग्रामसेवक असतो, ज्याची निवड किंवा नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. ग्रामपंचायत आपले अंदाजपत्र हे पंचायत समितीला सादर करत असतात व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. जय महाराष्ट्र.